नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज सकाळी आपण 8:30ला गाडी काढलेली आहे मित्रांनो। ब्लॉक 9 साठी आपण तयारी करतोय मित्रांनो। सकाळी 8:30लाच गाडी काढलेली आहे मित्रांनो आपण, आणि आपल्याला 9 वाजता लगेच भाडं आलेलं आहे 1000 रुपयाचं। इथून दापोड्याला जायचं आहे मित्रांनो। चला तर मग पहिली ट्रिप आहे, जबरदस्त असा कमबॅक होतोय। नवीन महिना आहे आजचा। चला तर मग बघूया कसा होतोय धंदा आपला आणि आजचा प्रवास, आपल्या संघर्षाच्या वाट्याला आलेला संघर्ष। चला बघूया, करूया प्रयत्न। मित्रांनो बघू शकताय अशा प्रकारे लोडिंग व्हायला चालू झालेली आहे। आपण पटापट लोडिंग करून घेऊया आणि इथून निघूया मित्रांनो। या चेअर आहेत, बॉक्स आहेत, अजून एक जागेवरून पिकअप करायचं आहे मित्रांनो, आणि इथून लगेच आपल्याला निघायचं आहे। चला तर मग पटपट पिकअप करून घेऊया मित्रांनो, निघूया। आम्हाला सगळे आपल्या ओळखीचे आहेत मित्रांनो। रितेश भी आपल्या ओळखीचा आहे। तर करूया, चला निघूया पटापट। दुसऱ्या पॉइंटला पोहोचलेलो आहे आता। दुसऱ्या पॉइंटला पोहोचलेलो आहे आपण। चला पटपट लोडिंग करून घेऊया आणि निघूया मित्रांनो। इथून जवळ जायचंय, 5 किलोमीटरचा स्टॉप आहे। लवकर जाऊया, 1000 रुपयाची डिलिव्हरी आहे मित्रांनो। चला तर मग पूर्ण करूया मित्रांनो। आपण आता 10 मिनिटात लोकेशनला पोहोचतोय। तर फायनली आपण अंजूर पेट्यावरनं मानकोलीला आलेलो आहे मित्रांनो, आणि शुभम रेसिडेन्सी पण आपण क्रॉस केलेला आहे आता। तर 10 मिनिटातच लोकेशनला पोहोचतोय। पटापट खाली करून घेऊया आणि बघूया आपल्याला दुसरं भाडं कोणतं मिळतं। हे पेरणा कॉम्प्लेक्सच्या थोडं पुढं जायचं आहे आपल्याला, 1 किलोमीटरवरती आहे इथून। रस्ता पण सगळा खाली आहे मित्रांनो। आज पटापट आलोय मित्रांनो। चला तर बघूया। आपण लोकेशनला पोहोचलेलो आहे। 23 बॉक्स होते, बऱ्यापैकी खाली केलेले आहेत आणि खाली करायला चालू आहे। 10 मिनिटात आपली गाडी खाली होईल आणि आपण लगेच इथून निघणार आहे मित्रांनो। हा त्यांचा माणूस आहे, तो खाली करून घेतोय मित्रांनो। तर पटापट खाली करून घेऊया आणि निघूया आपण। ESRD लॉजिस्टिकला आलेलो आहे मित्रांनो, इथे दापोड्याला बघू शकता। इथे खाली करायचं आहे, पटापट खाली करूया आणि निघूया मित्रांनो आपण। चला तर मग, तेव्हा खाली करतोय मित्रांनो। तर मित्रांनो आपण ती आत्ताची पहिली ट्रिप होती, ती 858 रुपयाची ट्रिप सोडली आणि लगेच आपल्याला एक आउट स्टेशन भाडं वाजलेलं लोणावळ्याचं मित्रांनो। पण ते पण भाडं काही कारणास्तव कॅन्सल झालेलं आहे। ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। लगेच आपल्याला त्याच्या पाठोपाठ लगेच 2 किलोमीटरवरनं पिकअप आणि लगेच कळंबळीची ट्रिप वाजलेली आहे मित्रांनो। मी स्क्रीनशॉट दाखवलेला आहे बघा, हा बघा। या स्क्रीनशॉटनुसार आपल्याला जायचं आहे मित्रांनो। चला तर मग पटपट जाऊया मित्रांनो। गाडी भरायला पोहोचलेलो आहे आता आपण। गाडी भरून घेऊया आणि निघूया मित्रांनो। आजची सुरुवात तर चांगली झालेली आहे, महिन्याचा पहिला वीक आहे। बघूया पोर्टरचा एक तुम्हाला मित्रांनो बेसिक फंडा सांगतो की सोमवार ते रविवार त्यातला सोमवार मंगळवार महत्त्वाचा आहे मित्रांनो। तुम्ही जेवढा धंदा यावेळेस करताय, जेवढं तुम्ही स्कोर वर नेताय, तेवढा तुम्हाला फायदा आहे। आणि मी मागचे 1.5 महिना झालं मित्रांनो प्राईममध्ये आहे। प्राईममध्ये म्हणजे मला 10 सेकंदाचा डिले लागत नाही आहे। ट्रिप उचलताना काही प्रॉब्लेम येत नाही आहे। तर चला तर मग बघूया, पटपट आपण ही गाडी भरून घेऊया आणि निघूया कळंबळीच्या दिशेने मित्रांनो। कळंबळीला जायचं स्टील मार्केटला। तर बघू शकता मित्रांनो, गाडी भरायला चालू झालेली आहे। कळंबळीची बुकिंग आहे। चला तर मग पटपट निघूया आपण। पण आता किती रोल टाकतोय काय माहीत नाही आहे, पण त्याला रोल टाकू नको म्हणलं, वरून आपटू नको। आता कसं टाकतोय बघूया मित्रांनो हा रोल। चला तर मग बघू शकता, हे रोल आहे। किती रोल आहे दादा? चलेगा चलेगा।
मित्रांनो ऊन खूप वाढत चालले आणि गरमी पण खूप वाढत चाललेली आहे. चला तर मग आपण काय करूया, आता कुल्फीचा आनंद घेऊया. कुल्फी घेतो मित्रांनो, गाडी भरायला चालू आहे तोपर्यंत कुल्फी खाऊन घेऊ म्हटलं. कुल्फी घेतोय मित्रांनो. या कुल्फ्या लहानपणी खूप खायचो मित्रांनो, खूप मजा यायची. किंवा गॅरीगार गोळा अशा प्रकारच्या कुल्फ्या खायचो मित्रांनो लहानपणी. चला मित्रांनो कुल्फीचा आनंद घेऊया. गाडी भरायला चालू आहे मित्रांनो. गाडी भरून झालेली आहे आपली आणि आपण निघालेलो आहे पनवेलच्या दिशेने. तर आपण मित्रांनो जाणार आहे मुंब्रा बायपास मार्गे. मुंब्रा शिळपाटा या मार्गे जाणार आहे आपण. चला तर मग प्रवास करूया. बघू शकताय कसे रस्ते आहेत, कसे खड्डे आहेत, किती धूळ माती आहे मित्रांनो. इथे काचा वर घेऊनच गाडी चालवावी लागते मित्रांनो. नशीब आपल्या गाडीमध्ये आपल्या मालकाने AC घेऊन दिलेला आहे आपल्याला. AC वाली गाडी बघितलेली आहे आपण, खूप चांगला आहे. ट्रॉफिक पुढे भयंकर असं ट्रॉफिक लागलेलं आहे. बघू शकताय तुम्ही, ट्रॉफिक पण जबरदस्त असं आहे. चला तर मग पटपट जाऊया, प्रवास कवर करूया आणि कोणतं भाडं पुढचं भेटते ते बघूया. फायनली नेरळ DY पाटील स्टेडियम. चला पटपट जाऊया, कारण ट्रॉफिकनं खूप परेशान केलंय. ट्रॉफिक काय आपला पाठलाग सोडायला नाव घेत नाहीये. परत एकदा नेरळमध्ये ट्रॉफिक लागले आपल्याला. चला पटपट जाऊया आणि गाडी खाली करूया मित्रांनो, कारण आज होळी आहे. आज आपल्याला सोसायटीमध्ये होळीला अग्नी द्यायला, होळी पेटवायला जायला भेटतंय की नाही ते पण पाहूया मित्रांनो. चला तर मग जेवढं होता होईल एवढं. मित्रांनो एक कळंबळीचं स्टील मार्केट आहे. पूर्ण रस्ता खूप भयंकर आहे. इथे सगळे खिळे, तारा, वायरी सगळं पडलेलं असतं रोडवरती मित्रांनो. चला आपल्याला या गाडीच्या पाठीमागे, ज्या ट्रकच्या पुढेच आपल्याला गाडी खाली करायची. मित्रांनो आपल्या स्क्रीनमध्ये गेट खोललेलं आहे आता, आणि या गेटमधूनच आपल्याला आतमध्ये गाडी टाकायची. गेट खोलायला चालू आहे. स्टेशनला पोचलो आणि गाडी खाली करायला चालू झालेली आहे मित्रांनो. बघू शकता आपण जिथे सामान घेऊन आलेलो आहे तिथे मित्रांनो डेकोरेशनचे साचे बनत आहेत. हे अशा प्रकारे साचे बनत आहेत सगळे मित्रांनो इथे डेकोरेशनचे. चला तर मग पटापट गाडी खाली करूया आणि निघूया मित्रांनो इथून. आपण स्क्रीनशॉट टाकल्याप्रमाणे आपल्याला परत एकदा खूप मोठी अशी ट्रिप भेटलेली आहे घाटकोपरसाठी. चला तर मग पटापट पिकअप लोकेशनला जाऊया. खाली केल्यानंतर अवघ्या 5 ते 7 मिनिटातच बुकिंग भेटलेली आहे दुसरी. चला तर मग पटपट जाऊया पिकअप लोकेशनला, गाडी भरूया आणि निघूया मित्रांनो. आज आपल्याला लवकर घरी जायचं आहे, होळी आहे घरी. चला तर मग बघूया जायला भेटतंय का आपल्याला लवकर घरी. मित्रांनो आपला खूप चांगल्या प्रकारे जॉबस्पॉट लागलेला आहे. खरंच मी पोर्टरला मानतो, कारण पोर्टरवर जिथे जाईल तिथे रिटर्नचं भाडं, कोणतंही भाडं मिळतं म्हणजे मिळतंच मित्रांनो. मी सकाळी कालेरला गेलेलो, कालेरवरून मानकोलीचं भाडं उचललं, मानकोलीवरून पुन्हा एकदा कळंबळी स्टील मार्केटचं भाडं उचललं आणि परत एकदा स्टील मार्केटमध्येच गाडी खाली केली. ट्रिप एंड केली की 3 ते 4 सेकंदामध्येच आपल्याला पुन्हा एकदा खूप जबरदस्त अशी मोठी ट्रिप पनवेल कळंबळीवरून डायरेक्ट घाटकोपरची मिळालेली आहे मित्रांनो. जबरदस्त असा आपला जॉकपॉट लागलेला आहे. चला तर मग याही लोकेशनला जाऊया आणि ट्रिप एंड करूया. आणि आपल्याला जर भाडं ठाणे भिवंडी साईडचं वाजलं तरच आपण घेणार आहोत, नाहीतर मित्रांनो आपण डायरेक्ट घराच्या दिशेने रवाना होणार आहोत. चला तर मग बघूया मित्रांनो कसा होतोय हाही आपला प्रवास. आपल्याला जाताना रस्त्यामध्ये 2 टोल लागणार आहेत, एक खारघरचा टोल आणि एक ऐरवलीचा टोल, आणि पुन्हा एकदा परत येताना घराकडच्या दिशेने मुलुंडचा टोल. म्हणजे आपले टोलमध्येच आपले 250 रुपये जाणार आहेत. चला तर मग बघूया कसा होता हा प्रवास. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, हा खारघरचा जो टोल नाका आहे ना, तो टोल नाका सहजासहजी लोकांना चुकवायला जमत नाहीये, कोणीही चुकवत नाहीये. सहजासहजी 60 ते 70% कोणीही चुकवत नाहीये. पण मित्रांनो
आपल्याला हा टोल नाका चुकवायचा असेल तर कसा, तर बघूया हा टोल नाका आपल्याकडून चुकतोय का. जर टोल नाका चुकला तर बघूया, नाहीतर जाऊया सर. आणि हा मित्रांनो आपण टोल नाका चुकवलेला आहे. निघालो, 110 रुपये वाचवले. चला, फक्त प्रवासाला 150 रुपयांवरच्या टोलवरती पोचलो. वाशी टोल नाक्याला इथून राहिला फक्त 40 मिनिटाचा प्रवास. 5:30 वाजेपर्यंत आपण घाटकोपरला पोहोचतोय. चला, बिना ट्रॉफिक मुक्त हा रस्ता आहे. चला तर मग पटपट निघूया. फायनली आपण ईस्टर्न एक्सप्रेसवेला पोहोचलेलो आहे. छेडानगरच्या ब्रिज खालून राईट मारलेला आहे आणि लगेच राईट मारलाय की लगेच आपल्याला लेफ्ट मारून घाटकोपर वेस्टला जायचं मित्रांनो. आपण आता घाटकोपरमध्येच आहे पण ईस्टला आहे. तर आपल्याला इथून आता मला वाटतं लेफ्ट इथूनच घ्यायचा आहे. इथूनच लेफ्ट घ्यायचा आहे. इथून लेफ्ट घेऊया आणि जाऊया घाटकोपर वेस्टसाठी मित्रांनो. उद्या तर पूर्ण मुंबई बंद असेल मित्रांनो होळीमुळे. जिकडे तिकडे फक्त कलर आणि कलरच असतील. फायनली लोकेशनला पोहोचलो आणि गाडी खाली करून घेतली. पटापट गाडी खाली करायला चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता वाजले 6:30 वाजलेत मित्रांनो. 6 वाजून 2 मिनिट झालेत आणि आपण आज 3 गाडी मारलेत. एक कालेर ते मानकोली ते परत कळंबळी म्हणजेच पनवेल आणि पनवेलवरून परत घाटकोपरचं मित्रांनो. पहिलं भाडं होतं 800-850 रुपयाचं, दुसरं भाडं होतं 1700 आणि तिसरं भाडं होतं 1800 रुपयाचं मित्रांनो. तर आपण 4000 रुपयाचा धंदा केलेला आहे. त्यातले 700 रुपये डिझेलसाठी आणि 150 रुपये टोलसाठी गेलेले आहेत. बाकी तुम्ही हिशोब करा मित्रांनो. आजची कमाई बघितली असेल आपण. तर आपण लवकर घरी जाण्याचं कारण म्हणजे की आज होळी आहे आणि सोसायटीमधली होळीला पेटवायचं आहे, अग्नी द्यायची आहे. त्याच्यामुळे आपण लवकर निघालेलो आहे मित्रांनो. चला तर मग आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील आणि ब्लॉगमध्ये जर मी किती धंदा केला ही अमाऊंट किंवा स्क्रीनशॉट साईट प्रूफ जर पाहिजे असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. मी तसंही करेल मित्रांनो. चला तर मग हा ब्लॉग आपण इथे एंड करूया.